नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे एकदा पुन्हा एक्सप्लोअर करण्यासाठी। यावेळी ना आम्ही निवडलेला आहे अरुणेश्वर धाम। अरुणेश्वर धाम हे चांदूर बाजार रोडवर आहे। इथं श्री भोलेनाथांचं मंदिर आहे। या मंदिराची एक खासियत आहे की ही जी पिंड आहे ते आपल्याला पूर्ण नदीतून सापडलेली आहे, त्यामुळे काहीतरी युनिक आहे। तिथं गेल्याबरोबर सर्वात प्रथम आपल्याला आंघोळ करावी लागते। मग आम्ही फटाफट जाऊन पटापट आंघोळ करून घेतली सर्वांनी। तर आमचा मित्र बेस्ट फ्रेंड रामप्रसाद आंघोळ करून देत होता, त्याच्यामुळे पटापट सर्वांनी आंघोळ वगैरे करून दिला सर्वजण, कारण तिथे एक आहे त्यांची रीत आहे आंघोळ करायची। मग सर्वांनी अंगावर पाणी घेतल्यानंतर सर्वांनी जय घोषणा केली आहे, हर हर महादेव। सर्वांनी जय घोषणा केल्यानंतर आम्ही सर्वजण गुफेकडे उडालो। हे गुफेच्या आतमधलं आहे। सर्वजण गुफेच्या आतमध्ये जात आहेत हळूहळू। ही जी पिंड आहे ती पूर्ण नदीत सापडलेली आहे आणि ती गुफेच्या अंदर ठेवलेली आहे। तसं आम्ही सर्वजण गुफेच्या आतमध्ये जातच आहे। जाताच सर्वात प्रथम आपल्याला एक पिंड दिसेल छोटीशी, त्याला आम्ही दर्शन वगैरे करून सर्वजण गुफेच्या आतमध्ये जायला निघालो। गुफेचं तोंड थोडं छोटं आहे म्हणून थोडं जायला कठीणाई होत आहे, म्हणून सर्वजण वाकून वाकून आतमध्ये जात आहेत। आमची यावेळेला टोटल 12 जणांची गँग होती, तर आम्ही सर्वजण गेलेलो आहे। जायच्या वेळेस डाव्या साईडला बघितलं तर इकडे एक गुफा जाते, आणखी हे एक्झिट आहे इकडनं। तर आतमध्ये आम्ही जात होतो सर्वजण। हे आमचे मेजर आहेत, हात दाखवत आहे बघा। सर्वांना एवढी खुशी होती की काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला जात आहे आम्ही, त्यामुळे हे बघा या आतमध्ये गुफा आहे आतमध्ये जायसाठी। तर आम्ही सर्वजण जात आहे आतमध्ये लाईट वगैरे पण लावलेले आहेत, जेणेकरून सर्व काही दिसेल। जायच्या वेळेस आपल्याला मंदात एक पाण्यातून जावं लागते, तर तिथं थोडं पाणी आहे जायसाठी, कारण की यांची मान्यता आहे की इथं कोणीही म्हणजे ओल्या अंगानेच जायचं आहे, सुकलेलं कोणी जाऊ शकत नाही। तर म्हणून इथं पाणी वगैरे पण राहते, तर आपल्याला या पाण्यातूनच जायचं आहे। हा बघा आपला रामप्रसाद 2 वेळा जाऊन आलो असं सांगत आहे वाटते बहुतेक तो। त्याला खूप भीती वाटत होती म्हणून त्याचा हात पकडत पकडत मी पण जात आहे, आणि मला पण भीती वाटत होती कारण की पूर्ण एकदम छातीपर्यंत पाणी होतं, म्हणून हळूहळू आम्ही त्यातून निघत आहे जायसाठी। रामप्रसादला भीती पण वाटत होती निघताना। मी पण त्या दादाचा एक दादा होते, त्यांच्या हेल्प घेऊन आतमध्ये गेलो, व्हिडिओ वगैरे काढत आहे। सर्वांना एवढी खुशी होती की काहीतरी नवीन बघतोय, आणि एक युनिक जागा होती जायसाठी। तिथं भरपूर जण येतात बघायला, कारण की गुफेच्या आतमधून जावं लागते, पूर्ण गुफेत आहे। एक तर ते नदीमध्ये सापडलेली पिंड आहे, त्याचा काहीतरी इतिहासच आहे चांगला। तर मग तिथं पोहोचल्याबरोबर हे तुम्हाला दाखवतो पिंडीचं दर्शन कसं आहे। हे पोट्टे भाई मधात करू राहिले त्याचं बंधन पहा कसे करतात, हे बघा दाखवतो तुम्हाला। हे बघा इथं पूर्ण तुम्हाला 11 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होईल। खाली सर्व छोटे ज्योतिर्लिंग आहे आणि एक मोठी लिंग आहे। तसं या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टोटल 11 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊन जाते। तर मग इथं रामप्रसाद आणि सर्वांनी मस्त बेलफूल वाहून सर्वांनी दर्शन वगैरे घेतले। दर्शन घेतात सर्वजण। तिथंच आपले मयूर महाराज आहेत, मयूर महाराज भगत यांनी मस्त एक आरती पण म्हटली, सर्वांनी हात जोडून एक फोटो वगैरे पण काढलेत, आणि तिथून आम्ही पुन्हा वापस निघालो। वापस जायच्या वेळेस थोडं सावकाश जा, कारण की वरतं लागण्याची शक्यता पण राहते। खूप छोटी गुफा आहे, म्हणून आम्ही सावकाशमध्ये बाहेर निघत आहे। त्यात तिकडून बायांची पण गर्दी चालूच होती, काही लेडीज पण जात होत्या त्यात। तर थोडं जायचं असेल तर आपलं सोनं वगैरे सांभाळून जायचं, आणि बस तिकडनं मग पुन्हा आम्ही वापस घराकडे निघालेलो। थँक्यू। असाच माझा ब्लॉग वगैरे बघत राहा आणि सपोर्ट करा, लाईक